हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही मॉलच्या बाहेर आलो आहे आणि कारची वाट बघत आहे. कार पार्किंगमध्ये लावली होती आणि ती काढण्यासाठी खूप वेळ लागत आहे इथे. आणि अधिराज पण बिचारा थकून गेला वाट बघून बघून. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला ढगेचा बंगला दाखवेल, पण त्याआधी अधिराजला मला चारून द्यायचं आहे, कारण मॉलमध्ये कसं गर्दी असते आणि तिथे तो म्हणत होता की मला खाली सोड म्हणून. एका जागी तो शांत बसायला तयार नव्हता. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण बाहेरच बसू शांततेने. आता इथे कसं त्याला खाली उतरण्याची काहीही घाई नाही, त्याला माहिती आहे इथे खाली खेळताच नाही येत म्हणून. आणि म्हणून तो वाट बघत होता मंचुरियनची. त्याला खूप फेवरेट आहे त्याचं ते. आता तो आवडीने खाईल आणि मग ते खाल्ल्यानंतर मला जायचं आहे घरी आणि रस्त्याने माझ्या मैत्रिणींना पण नेऊन सोडायचं आहे तिच्या घरी. तर ते रस्त्यामध्ये तुम्हाला लागेल हॉन्टेड हाऊस, म्हणजेच ढगेचा बंगला. तर ते तुम्हाला मी दाखवेल बाहेरून, कारण आतमधून तुम्ही दाखवू शकत नाही, कारण जास्त घाबरट मीच आहे म्हणून. तर तुम्ही पण अशा गोष्टीवर विश्वास करता का, हे मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा, कारण मी तर विश्वास करत नाही, पण आता ऐकल्यानंतर थोडाफार विश्वास होते. पण तर आपण नक्की बघू. आता मी बघा, तुम्ही लक्ष ठेवा, तुम्हाला तो जे आहे हॉन्टेड हाऊस दिसेल. पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे. बघितलं का, हे तेच होतं हॉन्टेड हाऊस. आणि तिथे बघा, दिवाळीच्या सीझनमध्ये सुद्धा कोणीही नव्हतं. अक्षरशः एक लाईट चालू होतं फक्त आणि बाहेरून ब्लॉक होतं. तर आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.